सर्वरी भाग 20. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सर्वरीला येऊन एक दिवस देखील झाला नव्हता आणि तिने तर पूर्ण घराचा ताबा हाती घेतला. अमन तर तिच्या घरात असल्याने वेगळाच आनंदी राहत असायचा. तिची ही काही वेगळी अवस्था नव्हती. अमनच्या आईची काळजी घेत ती अमनला देखील हळूहळू वेळ देत होती. असेच एका रात्री अमन सर्वरीला बेडवर जवळ घेऊन बसला होता. तो आपल्या उजव्या हाताने लांबसडक बोटे तिच्या हातात अडकवतो तशी सर्वरी गालात हसते. अहो, तुम्ही ना खूप छान आहात. आईला आणि मला जपून आपलं काम करत असतात, सर्वरी प्रेमळ आवाजात म्हणाली. तिचा असा आवाज ऐकून अमन मागूनच तिला जवळ घेतो. फक्त प्रेमळ? सर्वरी, एवढे दिवस तू मला अजून ओळखले नाही का? अमन तिच्याजवळ चेहरा करत म्हणाला. त्याचे असे बोलणे ऐकून सर्वरी त्याला काही बोलणार त्याआधीच अमन अगदी हळुवारपणे तिच्या ओठांना आपल्या ओठांच्या ताब्यात घेऊन किस करायला लागतो. अमनचं असं वागणं पाहून ती साख होऊन त्याला पाहते. मी ओळखते अमन तुम्हाला जास्त, त्यामुळे तुम्ही जवळ येतात अचानक. तरीही मी तुम्हाला हल्ली काही बोलत नाही, कारण मला ते सगळं आवडतं. मला तुमच्यावर खूप प्रेम करायचं असतं. सर्वरी मनातच डोळे बंद करून म्हणाली. ती हळूच स्वतःला अमनच्या ताब्यात समर्पित करून त्याच्यावर प्रेम करायला लागते. अमन हळूवारपणे तिला बेडवर झोपून हसूनच स्वतःचा शर्ट काढायला लागतो. तशी सर्वरी लाजून खाली मान घालते. ओ गॉड अमन, तुम्ही खूपच हॉट आहात, पण अजूनही मला तुम्हाला असं पाहण्याची सवय नाही आहे. ओ सर्वरी, तुझा नवरा आहे तो. काही पण विचार करते तू, यू स्टुपिड गर्ल. सर्वरी खाली मान घालूनच मनातच स्वतःला म्हणाली. तसा अमन हसूनच तिच्या अंगावर पडतो आणि हळूच तिच्या नाकावर स्वतःचं नाक घासतो. माझ्या सर्वरीला कोणी स्टुपिड म्हटलेलं मला नाही चालणार. अमन हसूनच तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. पण त्याचं असं बोलणं ऐकून ती गोंधळते. अमन मिस्किलपणे हसतच तिच्या गळ्याजवळ स्वतःचे ओठ टेकवतो. तशी ती लाजून शांत होते. मिसेस अमन, लग्नाच्या आधी असला काही माझ्याबद्दल विचार केला नव्हता ना? अमन एकदम हळू आवाजात तिच्या कानावर ओठ टेकवत तिला विचारतो. तशी सर्वरी हसूनच त्याच्या गालावर किस करते. असले काही विचार नव्हते, पण तुम्हाला पाहून मला ना असं वेगळं फील होत असतं. तुम्ही असे रोमॅन्स करतात ना, हे कोणाला वाटणार नाही हा अमन. सर्वरी काहीही विचार करतच म्हणाली. तसं अमन तिला पाहून गालात हसतो. माझी बायको आहेच ती एवढी क्यूट अँड सुंदर, त्यामुळे मी तसा आहे. पण हे फक्त तुझ्यासमोर. आपला हा एकांताचा टाईम आहे, त्यामुळे मला वाटतं तुझ्यावर भरभरून प्रेम करावे. अमन असं बोलून तिच्यापासून दूर होऊन बेडवर पडतो आणि एका हाताने तिला जवळ ओढून घेऊन तिला अनुभवायला लागतो. सर्वरी देखील त्याच्या मिठीत स्वतःला सेफ फील करते. ओके बाबा, आपल्या या वेळेत मी तुम्हाला भरभरून प्रेम करेन. सर्वरी असं बोलून वर सरकते. तशीच ती अमनच्या चेहऱ्यावर हळुवारपणे ओठ टेकवून त्याला आपलंसं करते. सर्वरी हळूहळू अमनला आपलंसं करते आणि अमन देखील तिच्यावर प्रेमवर्षाव करायला लागतो. नंतर दोघे शांत होऊन एकमेकांच्या मिठीत शांत बसतात. अमन, आज आईकडून ऐकलं, सर्वरी इंडस्ट्रीचे नाव तुम्ही माझ्या नावाने ठेवलं आहे आणि हे नाव आपल्या लग्नाच्या आधीपासून तुमच्या डोक्यात घुमत होतं. एवढं प्रेम पाहून अमन मी निशब्द झाले आहे. काय बोलावे अमन, मी तुम्हाला हे खरंच कळत नाही आहे. सर्वरी विचार करत म्हणाले. हो मग, सर्वरी हे नाव माझ्या आयुष्यातील बेस्ट आहे. याच नावाने मला प्रेम कळलं. मला एक वेगळं यश मिळाले आहे सगळीकडे, त्यामुळे हेच नाव माझ्या मनाप्रमाणे माझ्या आसपास देखील राहणार आहे. लोक म्हणतात ना, एक मुलगा घडतो तेव्हा त्याच्या मागे त्याच्या फॅमिलीचा सपोर्ट असतो आणि शिक्षकांचे आशीर्वाद असतात. तसंच काहीसे माझे आहे. पण माझ्या आयुष्यात मला जन्म देणाऱ्या आईचा आणि माझ्या शरीराचा सुखदुःखाचा भाग झालेली माझ्या बायकोचा सपोर्ट असल्याने आज मी हे सगळं पाहत आहे. मी तुम्हा दोघींचा ऋणी आहे. माझ्या आयुष्यात माझी आई माझी पहिली अशी महिला आहे जिने माझ्यावर चांगले संस्कार करून मला घडवलं आहे. दुसरी तू आहे जिने माझे आयुष्य प्रेमाने भरून टाकले आहे. आणि तिसरी आपली मुलगी असेल जी मला बाबा होण्याचं सुख देणार आहे. अमन त्याचं बोलणं ऐकून झाल्यावर तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला. पण त्याचं शेवटचं वाक्य ऐकून सर्वरी लाजूनच त्याच्या मिठीत शिरून झोपून जाते. ही कधीच सुधारणार नाही, पण आज जे आहे ते खरं आहे. रेवा, तुझ्यासाठी आता येणारे दिवस चांगले नसणार.
रोज तुला आईची आठवण येणार, असेच काहीसे होईल आता तुझ्यासोबत. अमन असं बोलून स्वतःशी डोळे बंद करून झोपून जातो. हे जरीही शांत झोपले असले तरीही जाधव कुटुंब मात्र काही व्यवस्थित झोपलं नव्हतं. जाधव कुटुंबांच्या घरी, हे बघा मिस लिसा विलियम, तुम्ही आम्हाला वेळ द्यावा थोडासा, अशी आमची अपेक्षा आहे. एवढ्या रातोरात आम्ही कुठे जायचे हा? अमनचे बाबा एका सुंदर अशा फॉरेन महिलेच्या जवळ जात म्हणाले. त्यांचे असे बोलणे ऐकून ती महिला रागातच तिच्यासमोर रक्तबंबाळ पडलेल्या एका माणसाच्या हातावर स्वतःच्या हिल्सचा पाय ठेवून जोरजोरात दाबते. तसा तो माणूस कळवळून वेदनेने ओरडायला लागतो. आ आ सोडा मला, यांचे मॅटर आहे ते, तो माणूस वेदनेने ओरडत म्हणाला. पण त्या बाईचे असं वागणं पाहून पूर्ण घरात भीतीचे वातावरण निर्माण होते. एकच उपाय, तुम्ही सगळेजण आजपासून माझे नोकर बनून राहा. मंजूर असेल तर सांगा, नाहीतर घर रिकामं करा. ती बाई रागातच त्या सर्वांना पाहून म्हणाली. पण तिचे ते रागाने लाल झालेले डोळे पाहून सगळे घाबरतात. सध्या त्यांना काही सुचत नसल्याने अमनचे बाबा समोर येतात. ठीक आहे मिस रेवा, उद्यापासून तुमच्यासारखी मुलगी मला माझ्या ऑफिसमध्ये दिसली नाही पाहिजे. जाधव घराण्याची पूर्ण प्रॉपर्टी आणि सोबत ऑफिस देखील माझ्या नावावर असल्याने मला तुमच्या कोणाचीही ढवळाढवळ आणि मनमानी कुठेच चालणार नाही, हे ध्यानात ठेवा. मला कोणी नकार दिला ना, तर या मुलापेक्षा वाईट अवस्था करून कोर्टमध्ये लिगली कारवाई केली जाईल तुमच्या संपत्तीवर, हे देखील थोडं लक्षात असू द्या. ती बाई अगदी मराठीत त्यांना पाहून बोलली. पण तिचं असं बोलणं ऐकून रेवा तिला रागात पाहून तिथून धुसफुसत निघून जात असते की तेवढ्यात लिसाचा आवाज तिच्या कानावर पडतो. मिस रेवा, कुठे झोपायला जात आहात तुम्ही आता? मी काय बोलले ते ऐकलं नाही का? हे सगळं माझं आहे, त्यामुळे तुम्ही या घरातील सर्वंट लोक जिथं झोपतात ना, तिथं जाऊन पडा. उद्या सकाळी मला 5ला कापी हवी असते, त्यामुळे ते देखील तुम्हीच पाहायचं आहे. लिसा असं जेंटली बोलते आणि सगळ्यांवर एक कटाक्ष टाकून आपले पाय वाजवत तिथून सरळ वरच्या अमनच्या रूममध्ये निघून जाते. पण इकडे मात्र तिच्या बोलण्याने आणि वागण्याने जाधव कुटुंबियांची झोप मात्र रातोरात गायब झाली होती. लिसासोबत आलेले काळ्या सूटबुटातील लोक तिथं जमिनीवर पडलेल्या त्या माणसाला उचलून घेऊन घराच्या बाहेरच्या रस्त्यावर फेकून येतात आणि पूर्ण हाल जाधव कुटुंबातील सदस्यांकडून साफ करून घेतात. ती लोक देखील त्या लोकांना घाबरून रात्रीच घर अगदी स्वच्छ करून टाकतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, कोण आहे ही लिसा हे पाहू पुढच्या भागात. तोपर्यंत वाट पहा. धन्यवाद. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.